तुमचं आधार कार्ड बंद होणार, पुरावा म्हणून आधार कार्ड कडे पाहिलं जातं। मात्र हेच आधार कार्ड बंद होणार। सरकार आधार कार्ड बंद करण्याची तयारी करतंय। खरंच आधार कार्ड बंद होणार का? आधार कार्ड बंद झाल्यास कायदेशीर पुरावा म्हणून कोणती कागदपत्र द्यावी लागणार? भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। आधार कार्ड बाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली असून 1 डिसेंबर पासून आधार कार्ड वरती 3 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। सरकारने 50 वर्षावरील नागरिकांसाठी नवीन नियम लागू केलेत। आतापर्यंत सर्व योजनांसाठी वापरलं जाणारं आधार कार्ड, महत्त्वाचं असणारं आधार कार्ड आता नवीन नियमांमध्ये अडकणार। म्हणजेच नागरिकांनो, आता आधार कार्ड वरती आणखीन 3 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्ही ते तुमच्या बँक खात्याशी लिंक केलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की 50 वर्षावरील जे नागरिक असतील त्यांनी त्यांचं आधार कार्ड जर बँक खात्याशी लिंक केलं असेल आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते बँक खात्याशी लिंक केलं असेल तर रिझर्व्ह बँकेकडून देखील आलेल्या सूचनांचं पालन आता नागरिकांना करावं लागणार आहे। रिझर्व्ह बँकेने आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असेल तर नागरिकांना 2 नवीन नियम सांगितलेत। त्यामुळे थेट बँकेकडूनच नागरिकांना आव्हान आलंय। त्यामुळे लक्षपूर्वक बघा कोणते 2 नवीन नियम हे रिझर्व्ह बँकेने लावले आणि त्यानंतरच आपल्या सरकारकडून 50 वर्षावरील नागरिकांच्या आधार कार्डवरती कोणते 3 नवीन नियम लावण्यात आले। 1 डिसेंबर पासून हे सर्व नियम लागू करण्यात येणार आहेत। जर तुम्ही हे नियम पाळले नाही तर तुमचं आधार कार्ड बंद होऊ शकतं। नागरिकांनो, तुम्ही कोणत्याही बँकेशी आधार कार्ड लिंक केलं असेल तरीही तुम्हाला या गोष्टींचं पालन करावं लागणार आहे। जर तुमचं आधार कार्ड तुम्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँकेला लिंक केलं असेल किंवा तुमच्या जवळच्या असलेल्या महाराष्ट्र बँकेमध्ये लिंक केलं असेल, त्याचबरोबर जर तुम्ही तुमचं आधार कार्ड हे बँक ऑफ इंडिया या बँकेशी लिंक केलं असेल किंवा तुमच्या बँकेमध्ये तुम्ही आधार सीडिंग, बँक सीडिंग ॲक्टिवेटेड केलं असेल तरी देखील तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण रिझर्व्ह बँकेने सर्वच बँकांसाठी हा नियम लावलाय। जवळपास सर्वच बँकांसाठी हा नियम सारखाच असणार आहे। 50 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ही। बँकेमध्ये जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर शेवटपर्यंत बघा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कोणते 3 नवीन नियम आधार कार्डवरती लावले। नागरिकांनो, तुमचं आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र आतापर्यंत ठरलेलं आहे। कारण कोणतीही योजना असो, कोणतंही नवीन काम असो, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावा हा आधार कार्डच असतो। किंवा तुमच्या बँकेमध्ये जे काही सरकारी योजनांचे पैसे येत असतात ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतात। परंतु हे पैसे जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची प्रोसेस असते ती म्हणजे KYCची प्रोसेस, आणि ती करण्यासाठी तर तुम्हाला आधार कार्ड महत्त्वाचं ठरतंच। परंतु जेव्हा तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तेव्हा आधार कार्ड हे महत्त्वाचं लागतं। मग कोणताही मोठा आर्थिक व्यवहार करत असताना किंवा सरकारी कोणतंही काम करत असेल तर तुम्हाला आधार कार्ड महत्त्वाचं ठरतंच। मग याबाबत अनेक नागरिकांना प्रश्न पडला की सरकारने हा निर्णय का घेतला। नागरिकांनो, 50 वर्षावरील जे काही नागरिक असतात त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असतंच। परंतु जेव्हा काही आर्थिक व्यवहार होत असतो तेव्हा OTP सेंड करणं किंवा अनेक काही गैरव्यवहार घडू शकतात। म्हणून सरकारने आता नवीन नियम काढलेला आहे आणि हा नियम 50 वर्षावरील नागरिकांसाठी लागू करण्यात आला आहे। 1 डिसेंबर पासून हे सर्व नियम लागू करण्यात येणार असून आधार कार्डवरती हे नियम लावलेले आहेत। नागरिकांनो, अत्यंत महत्त्वाची बाब आलेली आहे। तुमचं भारतीय नागरिक असल्याचा पुरावा असणारं आधार कार्ड आता नियमांमध्ये अडकलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला या नियमांचं पालन करणं गरजेचं ठरणार आहे। कोणताही आर्थिक व्यवहार असो, कोणताही योजनेचे पैसे असो, कोणतंही काम असो, या सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणारं आधार कार्डवरती 3 नवीन नियम लागले आहेत। आर्थिक व्यवहार करताना बँकेमध्ये लागणारं आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं असतं आणि तेच आता नियमांमध्ये अडकले। जर तुम्ही 50 वर्षावरील नागरिक असाल आणि तुमचं बँक खातं असेल तर तुम्हाला आधार कार्डवरती हे 3 नवीन नियम पाळावे लागणार आहेत। नागरिकांनो, तुमचं आधार कार्ड नाहीतर बंद होऊ शकतं। देशातील 140 कोटी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। धक्कादायक बातमी आली असून
सर्वात महत्त्वाचा पुरावा असणारं आधार कार्ड बंद होणार का, हा प्रश्न नागरिकांना पडलाय. त्या प्रश्नाबाबतच बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी नागरिकांना बऱ्याच सूचना दिलेल्या आहेत. आर्थिक व्यवहार, OTP यासारख्या अनेक गोष्टींना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. 1 डिसेंबरपासून हा नियम सगळीकडे लागू होईल. यामुळे नागरिकांनो लक्षपूर्वक बघा की कोणत्या सूचना या शिंदे साहेबांनी दिल्या आहेत. कारण नागरिकांनो, तुमचं जे आधार कार्ड असतं त्यावरती तुमचा सगळा आर्थिक व्यवहार हा चालू आहे. एकदा का तुमचं आधार कार्ड बंद पडलं किंवा तुमच्या आधार कार्डला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला कोणताही आर्थिक व्यवहार करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्याचबरोबर तुमच्या खात्यावर जे सरकारी योजनांचे पैसे येतात ते पैसे जमा होण्यामध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तुमचा आधार कार्डला जर काही प्रॉब्लेम झाला तर तुमचे पैसे येणं बंद होऊ शकतं. तांत्रिक अडचणी निर्माण होऊन तुमचा हप्ता तुम्हाला वेळेवर मिळणार नाही. त्याच प्रकारे जर तुम्ही शेतकरी असाल आणि PM किसान योजनेचे पैसे किंवा नमो शेतकरी योजनेच्या पैशाचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुमच्या बँक खात्याशी तुमचा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही eKYC ची प्रोसेस ही कंप्लीट केलेली असते. आणि जर तुमच्या आधार कार्डलाच काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला वेळेवर पैसे मिळणार नाहीत. तुमचे सगळे आर्थिक व्यवहार हे ठप्प होऊ शकतात. म्हणूनच नागरिकांनो, आधार कार्डवरती हे 3 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्याबाबतच 3 कामं देखील करण्यास सांगितलेली आहेत. ती तुम्हाला करावी लागणार आहेत. जर तुम्ही कामं पूर्ण केली तर तुम्हाला सन्मान निधीचे पैसे असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे असतील तर ते वेळेवर मिळणार आहेत. त्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जर तुम्ही पेन्शन धारक असाल तर तुमची पेन्शन देखील तुम्हाला वेळेवर मिळणार आहे. कोणताही प्रॉब्लेम यामध्ये येणार नाही. सरकारने 3 कामं तुम्हाला करायला सांगितली आहेत. 3 नवीन नियम ज्या आधार कार्डवरती लावण्यात आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला 3 कामं करायची आहेत. तर सर्व नागरिकांनो लक्षपूर्वक ऐका की जर तुम्ही 50 वर्षाच्या वरील असाल तर तुम्हाला कोणत्याही सन्मान निधीचा लाभ घ्यायचा असेल, कोणत्याही योजनांचा लाभ तुम्ही अगोदर घेतच असाल आणि पैसे वेळेवर तुमच्या खात्यावर जमा व्हायला हवे असतील, त्याचबरोबर आर्थिक व्यवहार ठप्प होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षपूर्वक ऐका की सरकारने कोणती कामं करायला सांगितली आहेत. त्यामुळे तुमचं आधार कार्ड हे सुरक्षित राहणार आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये कोणताही फ्रॉड होणार नाही आणि सर्व योजनेचे पैसे हे वेळेवर तुम्हाला मिळणार आहेत. कारण आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं काम करतं. तुमच्या कोणत्याही बँकेचं काम असू दे किंवा शाळेपासून जे काही तुमची कामं असतील ते कामापासून ते कॉलेजपर्यंतच्या प्रत्येक कामामध्ये आधार कार्ड हे लागतंच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये 100% आधार कार्ड लागतं. कोणत्याही योजनांचे पैसे असतील तुमच्या खात्यावर ते जमा होत असतील तर आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असल्यावरतीच ते जमा होतात. त्यामुळे लक्षपूर्वक पहा की शिंदे साहेबांनी कोणत्या सूचना सांगितल्या आहेत, कोणते 3 नवीन नियम हे बदलले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये नवीन नियम हे लागू केले जातात. आत्ताच हे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सूचनांचं पालन करा. सर्व आर्थिक व्यवहार हे व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आला. आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतलाय. बऱ्याच ठिकाणी OTPचा वापर करून आर्थिक व्यवहार, आर्थिक फसवणूक केली जाते. त्यामुळे बऱ्याच नागरिकांचे पैसे हे जातात. 50 वयावरील जास्त नागरिकांमध्ये ही संख्या जास्त प्रमाणात घडते आणि आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक घडत असते. त्यामुळे 50 वर्षावरील जे काही नागरिक आहेत त्यांनी अजिबात कोणालाही आपला OTP द्यायचा नाहीये. जर तुमच्याकडून ही चूक झाली तर याचा धोका तुमच्या आधार कार्डला होऊ शकतो आणि तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असल्यामुळे नागरिकांनी या सूचनेचं पालन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा, तुम्ही जेव्हा आधार कार्ड काढायला गेला होता किंवा आधार कार्ड अपडेट करायला गेला होता तेव्हा तुमच्या हाताचे ठसे तुम्ही दिले असतील आणि तेव्हा तुमचं बायोमेट्रिक सक्सेसफुल झालेलं असतं. तुमचं आधार कार्ड तुमच्या हाताच्या ठशाशी संलग्न केलं जातं. म्हणून जर तुम्ही इतर कोणाला आपल्या हाताचे ठसे दिलेत तर तेव्हा देखील तुमच्या आधार कार्डशी संलग्न केलं जातं आणि मग तुमच्या आर्थिक व्यवहारावरती धक्कादायक असं संकट येऊ शकतं. त्यामुळे नागरिकांनो विचार करून सर्व गोष्टी करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वात जास्त 50 वर्षावरील जास्त नागरिकांसोबत अशा घटना घडत असतात. त्यामुळे 50 वर्षावरील नागरिकांसाठी महत्त्वाचे 3 नवीन नियम हे सरकारने काढले. त्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे ती म्हणजे नागरिकांनी कुठेही आधार कार्ड अस्ताव्यस्त ठेवू नये. म्हणजेच 50 वर्षावरील बरेच नागरिक कोणत्याही तहसीलदार कार्यालयामध्ये गेले असतील किंवा कोणत्याही तलाठी कार्यालयामध्ये गेले असतील, कुठेही गेल्यावर आधार कार्ड कसंही ठेवलं जातं किंवा मोबाईल कुठेही ठेवला असेल, कागदपत्र काढण्याच्या गडबडीमध्ये आपण मोबाईल, आधार कार्ड जर कुठेही टेबलावरती ठेवलं, कुठेही खुर्चीवर ठेवलं असेल तर ते त्या ठिकाणी सुरक्षित नसतं. नागरिकांनो तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल सुरक्षित ठिकाणी ठेवा.
म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा कुठेही आधार कार्ड ठेवलं असेल तर तुमचा मोबाईल नंबरवरती OTP घेऊन तुमच्या आधार कार्डला धक्का निर्माण होऊ शकतो आणि जी काही फसवणूक करणारी लोक असतात ते तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लोकांच्या हाती आपला आधार कार्ड किंवा आपला मोबाईल देऊ नका अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 50 वर्षावरील जास्त नागरिकांनी याबाबतची सर्वात मोठी काळजी घ्यावी असं देखील आवाहन करण्यात आलंय. 1 डिसेंबरपासून नागरिकांनी याबाबतची सर्वात मोठी काळजी घ्यावी असं सांगण्यात आलंय, कारण संपूर्ण राज्यभरामध्ये ही 3 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी याचं पालन करावं, आधार कार्ड सुरक्षित ठेवावं, आर्थिक व्यवहारामध्ये दगाफटका होऊ नये, फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने हे 3 नवीन नियम आणि ह्या 3 सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी याचं पालन करावं, आपल्या गोष्टी सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये कोणताही दगाफटका होणार नाही याचीच काळजी नागरिकांनी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाचं असणारं तुमचा भारतीय नागरिक म्हणून असणारा पुरावा असणारं तुमचा आधार कार्ड तुमच्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराशी संलग्न आहे. त्याचबरोबर कोणत्याही PM किसान योजनेचा हप्ता असेल, नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो किंवा महिलांचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता असो, या सर्व सरकारी योजनांचे हप्ते तुमच्या खात्यावर जमा होण्यासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुमचं बँक खातं देखील तुमच्या आधार कार्डशी संलग्न असल्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारासाठी, तुमच्या सर्व सरकारी कामकाजासाठी महत्त्वाचं असणारं कागदपत्र तुमचं आधार कार्ड हे तुम्हाला सुरक्षित ठेवावं लागणार आहे.